नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ व सांख्यिकी निकाल याबद्दल माहिती घेणार आहोत. सांख्यिकी सहाय्यक गट क म्हणजे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी या पदांचा निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये कागद पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाला बोलवण्यात आले अशा सगळ्या विद्यार्थ्यांची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स ही जाहीर झालेली आहे. तर PDF सहित या नावांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर आपण नावांची यादी आणि बाकी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो, ही लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स आहे. डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी. तर यामध्ये रोल नंबर, रजिस्टर नंबर आणि नेम दिला आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागद पडताळणीसाठी बोलवले जाणार आहे. परंतु अजूनही त्याचं लोकेशन म्हणजेच व्हेन्यू, टाईम आणि डेट हे जाहीर झालेलं नाही आहे, की तुम्हाला कधी कुठल्या तारखेला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. पण तुम्हाला आत्तापासूनच तुमचे डॉक्युमेंट्स कुठले असतील लागणारे ते तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला एकूण 3 पेजचं नावांचं यादीचं लिस्ट दिलं आहे. तर ते तुम्हाला चेक करायचं आहे. मित्रांनो, ह्याचं PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनलवर ॲड होऊ शकतात आणि तुम्ही हे PDF व्यवस्थितरित्या चेक करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पोस्टमध्ये लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्सबद्दल माहिती घेतली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.